तसेच आदरणीय सन्मान्य रणजित गिनी साहेब जे आर के एंटरप्राइजेस व वर्तक नगरचे जे आपल्याला सौजन्य पाहायला मिळतात. तदनंतर मी विनंती करेन या ठिकाणी सूरज आपण यायचंय. आपल्याला 2 विकेटसाठी मात्र जे आपण पाहतोय 1000 रुपयाचं कॅश प्राइज रणजित गिनी साहेब यांच्याकडून आलेला आहे. दिपेजी पाटील यांच्या शुभ हस्ते सूरज यांना 2 विकेट सहित सुदैक गोलंदाजी करत असताना म्हणून रणजित गिनी साहेब हे आपण सौजन्य पाहायला मिळतात. तसेच मी विनंती करेन कल्याणी ज्याने मात्र 2 महत्वपूर्ण षटकार खेचत मॅच मध्ये आणलं असं कल्याणी आपल्याला पाहायला मिळतोय. छोटा पॅक बडा धमाका आणि हे 1000 रुपये रणजित गिनी साहेब यांच्या मार्फत मात्र आपण पाहतोय ज्यांनी सौजन्य केलेलं आहे या संघाला आणि खूप छान पद्धतीने खेळ केला. कॉंग्रॅच्युलेशन आर के एंटरप्राइजेस वर्तक नगर अँड हार्ड लक जितू पॅकर्स नवकर. या पण नवीन मॅच नवीन सामना जो पाहायला मिळतोय फ्रेंड्स 11 मीरा रोड वर्सेस साई माऊली बोरिवली या 2 संघाचं धावतं समालोचन घेऊन येतील भारत राऊत. या पण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद प्रमोदजी. आपण पाहतायत दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करत आहोत आणि दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना म्हणजे आजच्या दिवसातील म्हणायचं गेलं तर उपांत फेरीतील हा सामना 5 षटकांचा आहे का सामना. आयोजकांना विनंती करतोय सामना किती षटकांचा आहे. 5 षटकांचा सामना आहे विरल सर. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी पॉइंटवर आपण गोलंदाज पाहतायत. जुजेंद्र गावाच्या एंडच्या दिशेनं राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होते गोलंदाज श्रीकांत शेट्टी. स्ट्राईक एंडला आपण विशूला पाहतो. यावेळेस इनसाइड आउटचा फटका गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे विनंती करतोय सामना सुरू असताना प्लीज आपण थांबवायचं आहे. अतिशय सुरेख फटका इनसाइड आउटचा फटका तुम्ही पाहिला. इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरच्या वरून हा फटका सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकारांना मात्र सुरुवात करतोय आपल्या खेळीला. यावेळेस चेंडू हवेत आहे मिस्टर स्टोक इन दी एअर. इथे मात्र हा एक सोपा झेल मात्र सुटला गेला. प्रयत्न चांगला केला होता झेल पकडण्यासाठी मात्र प्रयत्न अपयशस्वी ठरला आणि मात्र झेल मैदानाच्या आतमध्ये पडला गेला. एक जीवनदान एक लाईफलाईन मिळते. फलंदाज आपण पाहतायत विशाल या खेळाडूला पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक झेल सुटला गेला. सिंगलनं मात्र संघ पुढे निघतोय तो 5 या धावसंख्येवर. 2 संघ आमने सामने भेटतायत उपांत फेरीतील हा सामना. एका साईडला आपण साई माऊली बोरिवली संघ जो संघ फलंदाजी करतोय ते एका साईडला फ्रेंड्स 11 मीरा रोड हा संघ तुम्हाला शतरक्षण करताना दिसतोय. मागच्या मॅचचा हिरो यावेळेस शॉट ऑफ लाईन चेंडू पंच करतोय. हा देखील फटका गॅप मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं सीमा रेषेच्या बाहेर चेंडूला मात्र पाठवून दिलं जातं 4 धावांसाठी चौकार. श्रीकांत शेट्टी जवळपास 2 उत्तुंग चौकार. सर्व खेळाडूंना विनंती करतोय की आपल्यासाठी खेळाडू कक्ष तिथे बनवण्यात आलेला आहे. तर प्लीज त्या खेळाडू कक्षामध्येच आपण बसायचं आहे. खेळाडू कक्षाच्या बाहेर येऊ नका अन्यथा तुम्हाला दंडित केलं जाईल. यावेळेस अतिशय सुंदर असा चेंडू ऑफसाईडला चेंडूला पिच केलं होतं. चेंडू मात्र काही काळ खाली बसला होता. मिस करतोय हा चेंडू फलंदाज विशाल. गोलंदाज आपण पाहतायत श्रीकांत शेट्टी जो मागच्या सामन्याचा हिरो ठरला होता. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार या खेळाडूने घेतला होता. यावेळेस टॉप एज लागतोय. चेंडू काही काळ हवेत होता. शॉट थर्डमॅन त्या ठिकाणी होता मात्र कोणत्याही प्रकारचा प्रयत्न झेलसाठी केला गेला नाहीये. सिंगल कन्वर्ट होतोय. 1 धाव नक्कीच अंकित केली जाईल. धाव संख्या होते ती 10. मागचा सामना पाहिला आपण तर जवळपास मीरा रोड संघाच्या विषयी म्हणायचं गेलं तर 70च्या आसपास धावा मीरा रोड संघानं पूर्ण केल्या होत्या. हे देखील विसरता कामा नाहीये.
खास करून बोरिवली या संघाला. 80 धावा उभा राहतो. यावेळेस बैटिक स्टोक डाऊन द ग्राउंड शतरक्षकाला चकवतोय. हा चेंडू निघून जातो डीप मिड विकेट रिझर्व मध्ये. चांगला बॅकअप पाहायला मिळाला त्या ठिकाणी. 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जातील. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. धाव फलकर धावा आपण पाहतायत 12 धावा. विजय पाटील फाउंडेशन पुरस्कृत आरके एंटरप्राइजेस आयोजित आरके ट्रॉफी 2021 चा हा रणसंग्राम आपण पाहत आहात. इस्माईल शेख मैदान जुचंद्र येथे आलेल्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं मी आरके एंटरप्राइजेसच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तसेच ज्या व्यक्तीने आम्हाला सहकार्य केलं त्या तमाम इथे चिंतकांचा देखील शतशः आभार. त्यानंतर यूट्यूबच्या माध्यमातून TCB लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या तमाम प्रेक्षकांचं देखील इथे हार्दिक स्वागत करतोय. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत विशाल आणि रवी ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. बोरिवली या संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 12. 5 षटकांचा सामना उपांत्य फेरीला आपण सुरुवात करत आहोत. आजच्या दिवसातील नंबर 2 चा गोलंदाज जुचंद्र स्टेशनच्या एंडच्या दिशेनं सज्ज होतो. हा गोलंदाज राकेश. मागच्या सामन्याचा जर विचार केला आपण तर एक जबरदस्त गोलंदाजी केली होती राकेशनं मागच्या सामन्यामध्ये. जवळजवळ आपण विचार केला तर 2 षटकात आली होती राकेशनं आणि जवळपास 2 षटकांमध्ये 16 धावा या राकेशनं मात्र खर्च केल्या होत्या आणि 1 गडी बाद केला होता. तर 8च्या सरासरीनं त्या धावा खर्च केल्या होत्या राकेशनं आणि तोच राकेश तुम्हाला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. स्ट्राईकला आपण फलंदाज पाहतोय तो म्हणजेच रवी. चला जास्त वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्या विनंती करतोय आम्ही सर्व संघांना. तसेच सर्व खेळाडूंना कोऑपरेट करा. यावेळेस डेड अँड स्पॉटचा चेंडू खोदून काढतोय. चेंडू मात्र निघून जातोय शॉर्ट स्क्वेअर रिझन मध्ये. एकच धाव अंकित केली जाईल. अतिशय सुंदर गोलंदाजी. खास करून म्हणायचं गेलं तर हा चेंडू जर आपण पाहिला तर अतिशय घातक मारा केला होता गोलंदाजानं. यॉर्करचा मारा केला होता मात्र नक्कीच ती शैली ओळखली आणि चेंडूला मात्र खेळून काढलं शॉर्ट स्क्वेअरच्या दिशेनं. सिंगलनं मात्र संघ पुढे वाटचाल करताना बोरिवली संघ पोहोचतोय 13 या धावसंख्येवर. राकेश सज्ज होतोय पुन्हा एकदा गोलंदाजी पॉइंटवर. यावेळेचा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज देखील बीट होतोय. तसेच यष्टीरक्षक मुन्ना देखील इथे बीट होतोय. चेंडू मात्र निघून जातो. यष्टीच्या मागे 1 धाव नक्कीच अंकित केली जाईल. कदाचित हा चेंडू बॅटला ब्रश करून जातोय. पंच दर्शवित आहेत 1 धाव नक्कीच अंकित केली जात आहे धावफलकावर. शांत सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर थोडीशी आतिषबाजी पाहायला मिळाली होती. 2 चौकार पहिल्या षटकामध्ये आले होते. त्यानंतर नक्कीच मी कौतुक करेन ते म्हणजेच राकेश यांचं, कारण चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये ठेवलेला आहे बोरिवली या संघाला. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. इथे मात्र चेंडू हवेत आहे. प्रयत्न केला होता झेलचा. झेल मात्र इथेच सुटला गेला. 1 धाव मिळेल या फटक्यावर. धावसंख्या 15. दुसऱ्या पर्वाला सुरुवात, दुसऱ्या फेरीला सुरुवात आणि याच्यातून जो संघ पुढे येईल तो थेट सेमीफायनल आजच्या दिवसातील खेळेल. मात्र नक्कीच एक म्हणायचं गेलं तर एक चांगलं मॅच, एक चांगली मॅच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. का दोन्ही संघ मातबगार आहेत, दोन्ही संघ तुल्यवान आहेत, दोघांमध्ये क्षमता समसमान आहे. त्या कारणाचं एक चांगलं मॅच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. शॉर्ट ऑफ लाईन यावेळेस फिरून खेळला जातोय. चेंडू फाईन लेगच्या दिशेनं निघून जातोय. 1 बॉन्स चौकार. 4 धावा. बेंगळुरूचे 19 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. यावेळेस साखोट टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला होता. लाईन ऑफ लेंथ ओळखली होती. मी म्हणे फलंदाजांना आपल्या शरीराला मूव्ह करून फिरवून मात्र हा स्ट्रोक खेळला गेला फाईनच्या दिशेनं. फाईन लेग पूर्णतः रिकामी आहे. फाईन लेगच्या दिशेनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला, खास करून विशाल यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा बॅक टू बॅक आणखीन एक धमाका. चेंडू मात्र निघून जातो या डीप स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावेसाठी चौकार.
विशाल यांच्या बॅट मधून जवळपास हा तिसरा चौकार या इनिंग मधला पाहायला मिळतोय. 3 चौकाराच्या साहाय्याने खेळतोय. जवळजवळ आपण पाहिलं 6 चेंडूंचा सामना आतापर्यंत विशाल करतोय आणि 6 चेंडू मध्ये 16 धाबा वैयक्तिक खेळी विशाल यांची. संघ पोहोचतोय तो म्हणजेच 23 या धावसंख्येवर. यावेळेस इनसाइड आउटचा फटका, गॅप मध्ये फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होताना मात्र अंतिम क्षणी चेंडूला अडवलं गेलं. कौतुक करेन मी, चांगला एफर्ट पाहायला मिळाला. मात्र नक्कीच या 2 धावा इथे मात्र अडवण्याचं काम केलं गेलं शतरक्षकामार्फत. 2 धावा अंकित केल्या जातील. धावसंख्या होते ती 25. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना 12:30च्या सरासरीनं हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ही सरासरी कायमस्वरूपी मेंटेन ठेवली 5व्या षटकापर्यंत, तरी मी तर म्हणेल 60च्या घरामध्ये हा संघ पाहायला मिळेल. 60 ते 63च्या घरामध्ये नक्कीच हा संघ पुढे येताना दिसेल. कांदिवलीचा संघ, बोरिवलीचा संघ. 2 षटकं पूर्ण झालेले आहेत. एका साईडला आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विशाल आणि रवी मात्र दमदार कामगिरी करताना जवळपास धावा उभारतायत हे 2 खेळाडू आपल्या संघासाठी. ती म्हणजेच 25 आपण मागचा सामना पाहिला असेल तर 38 धावेची पार्टनरशिप आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिली होती. 40 धावेची पार्टनरशिप आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिली होती आणि यावेळेस आपण पाहतोय तर 25 धावेची पार्टनरशिप या जोडीच्या माध्यमातून पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर आपण पाहिली तर जवळपास 46 धावेची पार्टनरशिप देखील पाहिली आपण. खास करून संघ जर आपण पाहिला तर कांदिवली या संघाच्या माध्यमातून आपण ती पार्टनरशिप पाहिली होती. 46 धावेची दीपक आणि प्रयाग या जोडीच्या माध्यमातून आपण जी सर्वात मोठी पार्टनरशिप या मैदानाच्या आतमध्ये पाहिली होती. नंबर 3 षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय जुचंद्र गावाच्या एंडच्या दिशेनं यश. मागच्या सामन्याचा विचार केला तर नक्कीच एक जबरदस्त गोलंदाजी केली होती. यावेळेस नक्कीच चेंडूला पायाने अडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या जवळपास. डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगानं पुढे जातोय, चेंडूला फील्ड करतोय फेकी जाईपर्यंत. इथे मात्र या 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. 3 संघ पुढे वाटचाल करताना बोरिवली संघ पोहोचतोय 28 या धावसंख्येवर. गोलंदाज यश बद्दल म्हणायचं गेलं तर मागच्या सामन्यामध्ये निव्वळ 2 धावेचे षटक यशनं हाताळलं होतं आणि एक फलंदाज बाद केला होता. एक चांगलं षटक हाताळलं होतं यशनं आणि तोच यश तुम्हाला पाहायला मिळतोय नंबर 3चं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त पार्टनरशिप. कारण काय हवं असतं लक्षात ठेवा, क्रिकेटमध्ये एक चांगली पार्टनरशिप जर झाली गेली तर नक्कीच एक मोठं टार्गेट आपण सेट करू शकतोय समोरच्या संघाजवळ आणि ते काम मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. विशाल आणि रवी या जोडीच्या माध्यमातून अजून एकही गडी बाद नाहीये आणि जवळपास धावा जर आपण पाहिल्या बोरिवली या संघाच्या तर 28 धावा पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, मात्र चेंडूला मिस करतोय. लेग बायचा इशारा आपणचा विरण नायर सरांचा. या अवंतच्या स्वरूपात ही 1 धाव अंकित नक्कीच केली जाईल. धावसंख्या 29. आपण आनंद घेत आहात. यच पंच बॅट घेऊन जायचे तर आयोजकांना विनंती करतो, आयोजक आहेत का प्लीज त्या बॅट मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. आयोजक आहेत का? आपण पाहत आहेत विजय शेट्टी पाटील फाउंडेशन पुरस्कृत आर.के. एंटरप्राइजेस आयोजित आर.के. ट्रॉफी 2021 चा हा रणसंग्राम आणि भरपूर मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग जवळपास जुडले गेलेले आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर भरपूर प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तसेच जे प्रेक्षक इथे आलेले आहेत त्यांना मी पुन्हा एकदा वारंवार सूचित करतोय की प्लीज सोशल डिस्टन्सचं पालन करा, चेहऱ्याला मास्क लावा आणि सॅनिटायझरचा वापर करा. कोरोनासारख्या महामारीपासून कसं दूर राहता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न करा. जवळपास आपण विचार केला तर 450हून अधिक लोक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. यावेळेस चेंडूला फेकून दिलं जात आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार. माडी वो तुले जाई घर में लगन माडी वो तुले
तर इथे आगमन झालेलं आहे टेनिस विश्वातील अतिशय स्फोटक आणि घातक खेळाडू आदरणीय सन्माननीय हेमंतदा वर्तक यांचं इथे दुपारच्या सत्रामध्ये आगमन होते. त्यांचं इथे आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम हेमंतदा, आपलं देखील हार्दिक स्वागत. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र काही काळ खाली बसतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये करताना गोलंदाज तुम्ही पाहतायत यश. इथे मात्र यशला मार बसतोय. मागच्या सामन्याचा विचार केला तर निव्वळ 2 धावेचे षटक याच गोलंदाजानं हाताळलं होतं. इथे मात्र आपण पाहिलं तर 9 धावा हा गोलंदाज 4 चेंडू मध्ये खर्च करतोय. यावेळेस साइड स्क्रीनच्या समोर हा फटका तुम्हाला पाहायला मिळतो. डीप लॉंग ऑनचा शतरक्षक चेंडूला फील करण्यासाठी पुढे आला होता, मात्र चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. मिसफील्ड पाहायला मिळते. या मिसफील्डच्या स्वरूपात 4 धावा नक्कीच मिळतील बोरिवली या संघाला. चौकार. एकोणचाळीस धावा तुम्हाला पाहायला मिळतात. 46 धावेची पार्टनरशिपचा उच्चांक आहे या स्पर्धेमधील. आपण पाहिला असेल तर कांदिवली या संघाचा 46 धावेचा पार्टनरशिपचा रेकॉर्ड्स आहे. तो कदाचित रेकॉर्ड तुटला जाईल, कारण आतापर्यंत आपण पाहतोय तर 39 धावा या धावफलकावर या सलामीच्या जोडीनं बनवलेल्या आहेत. चांगली खेळी दोघांच्या माध्यमातून आपल्या संघाला दिली जात आहे. शॉर्ट टॉप लाईन यावेळेस पंच करायचा होता. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून कदाचित हा फटका खेळायचा होता, मात्र इथे चेंडूला मिस करतोय. पाणी घेऊन जाऊ द्या. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे आणि ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाताना कुणी कुठे जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. RK चषक 2021 चा हा रणसंग्राम. घेतो डीजे ब्रेक, पुन्हा येतोय आम्ही मैदानाच्या आतमध्ये. सांगराने सांग तुझा राजा, तू मला बनवशील का? माझे नावाचं कुंकू तुझे माथ्यावर लावशील का? सांगराने सांग तुझा राजा, तू मला बनवशील का? माझे नावाचं कुंकू तुझे माथ्यावर लावशील का? सांगराने सांग तुझा राजा, तू मला बनवशील का? तुझे हातावर टॅटू माझे नावाचं काढशील का? सांग लव मॅरेज माझ्याशी करशील का? सांग लव मॅरेज माझ्याशी करशील का? घरची सारी रेस गौरी सुंदर दिसशील ग. माझ्या नावाचा फेरा तू वराला मारशील ग. देवाना तुझा मिया तुझा आशिक जाई गई ग. बाबू अदा तुझी कातू दिल घायल जाईल ग. सांग लव मॅरेज माझ्याशी करशील का? कायगडीचे या छोट्यासाठी ड्रिंक ब्रेक नंतर मी भरत राऊत फ्रॉम पाणजू पुन्हा एकदा आलेल्या या तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपण खेळत आहात विजय पाटील फाउंडेशन पुरस्कृत RK एंटरप्राइजेस आयोजित RK ट्रॉफी 2021 चा हा रणसंग्राम. आपण या क्रिकेटचा आनंद घेत आहात. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. सामन्याच्या दिशेने वळतोय. 3 षटकं इथे पूर्ण झालेले आहेत आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण स्कोरबोर्डकडे लक्ष दिलं तर धावा झालेल्या आहेत. 39 धावा ह्या धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नंबर 4चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी पॉइंटवर आपण गोलंदाज पाहत आहेत राकेश. आपल्या कोठ्यातील दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतो. पहिलं षटक राकेशनं हाताळलं होतं. एक सफलता राकेशनं प्राप्त केली होती आणि 13 धावा तब्बल पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. यानंतर आपल्या कोठ्यातील दुसरं आणि संघाचं 4थं षटक हाताळण्यासाठी जुचंद्र रेल्वे स्टेशन एंडच्या दिशेनं हा गोलंदाज मात्र सज्ज होतोय. स्ट्राईकला पण फलंदाज पाहतायत तो म्हणजे विशाल.
जबरदस्त पार्टनरशिप, कौतुक करणे या जोडीचं मी. एक चांगली स्टार्ट आणि स्टार्ट देखील चांगले आणि चांगला धावफलक उभा. यावेळेस महेंद्र सिंग धोनी कॉपी बुक स्टाईल आणि इथे मात्र विकेटचा पतंग. पहिला गडी बाद, पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये तुटली गेली. पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये पडताना बोरिवली या संघाची. परतावा लागेल विशालला मात्र डगआउटच्या दिशेनं. पहिला गडी बाद विशाल. नतमोत्याची नाकामध्ये गे अंबा, सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये. बँगळूरचे श्रीकांत शेट्टी त्या ठिकाणी होते डीप लॉंग ऑन रिझर्व मध्ये. एकच चांगला झेल श्रीकांतच्या कडून आपल्याला पाहायला मिळाला. जागेवरून हलण्याची देखील गरज नाहीये, जागेवर तो झेल आला आणि सुंदररित्या पकडला गेला. आता पार्टनरशिप तुटली गेली, मात्र जबरदस्त पार्टनरशिप. जवळजवळ आपण पाहिलं तर 39 धावा या जोडीनं आपल्या संघासाठी बनवल्या. त्यामध्ये आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण खेळी विशाल यांची सलामीसाठी आला होता. जवळपास 10 ते 15 मिनिटं मैदानाच्या आतमध्ये विशाल राहिला. 9 चेंडूंचा विशालनं सामना केला आणि 9 चेंडूमध्ये विशालनं तब्बल 18 धावा आपल्या संघासाठी बनवल्या. यावेळेस इनसाइड आउटचा फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू मात्र दन 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 जातोय 4 धावांसाठी. चौकार. वेल डन. अतिशय सुरेख आणि देखणा असा फटका पाहायला मिळतोय, तो म्हणजेच प्रसाद यांच्या बॅट मधून. एक कौतुक करेन मी का ते म्हणजेच बोरिवली या संघाचं प्रत्येक खेळाडू ज्या ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये आला, पहिला चेंडू फेस केला, त्या पहिल्या चेंडूवर प्रत्येक खेळाडूनं मात्र चौकार मारला. विशालने देखील आपलं खातं चौकारानं उघडलं. रवीनं आपलं खातं चौकारानं उघडलं. प्रसादानं देखील आपलं खातं चौकारानं उघडलं. यावेळेस रूम बनवला होता, शफल झाला होता. कदाचित फाईनच्या दिशेनं हा चेंडू खेळायचा होता, कारण शॉर्ट फाईन आहे आणि त्या शॉर्ट फाईनच्या डोक्याच्या वरून कदाचित हा फटका खेळायचा होता, जेणेकरून चौकार आला असता. तोच प्रयत्न केला होता, मात्र प्रयत्न फसला गेला. चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. षटक क्रमांक आपण 4 मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावर तर 43 धावा या धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. शॉर्ट फाईन आपण पाहिलं, त्यानंतर आपण पाहिलं तर शॉर्ट लेग, त्यानंतर आपण पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग हे ऑन साईडला खास करून ठेवण्यात आलेले आहेत. या वेळेस आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला पिच केला गेला. पंच ललित भोईर यांचा वाईटचा इशारा एकदम अंकित केली जाईल. अवांतरच्या स्वरूपात धावसंख्या होती 44. राष्ट्रवादी युवा काँग्रेस पार्टी मीरा भाईंदर पुरस्कृत स्वर्गीय असिफ पटेल चषक आयोजक आपण पाहतायत साजिद पटेल आणि जॅकी पटेल या आयोजकांच्या माध्यमातून भव्य क्रिकेट ओव्हरऑल ची स्पर्धा येत्या शनिवार दिनांक 10/4/2021 व 11/4/2021 रोजी खेळवण्यात येणार आहे. 8 ओपनच्या संघांना संधी दिली जाणार आहे आणि ते ओपनचे संघ शनिवार दिनांक 10/4/2021 रोजी खेळतील. या स्पर्धेची या वेळेस चेंडू हवेत आहे. काय हा झेल होईल की चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर? बॅट फॉर द अंपायर सिग्नल. इथे मात्र ललित भोईर यांचा इशारा येतोय की हा चेंडू सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा. बँगळूरचे आणि षटकारानं मात्र 50 धावा पूर्ण करतोय बोरिवली संघ. तर या स्पर्धेची प्रवेश फी असेल 20,000 रुपये आणि या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असेल 2 लाख रुपये आणि द्वितीय पारितोषिक असेल 1 लाख रुपये. मॅन ऑफ द मॅच मालिकावीर, भव्य चषक मॅन ऑफ द सिरीज देखील आपण पाहिलं. मालिकावीर 5,555 रुपये, उत्कृष्ट फलंदाज जवळपास 1,100-1,100 रुपये असतील आणि उत्कृष्ट गोलंदाज 1,100 रुपये. भव्य चषक या स्पर्धेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर नक्कीच इथे काही कॉन्टॅक्ट नंबर आहेत, तर त्यांच्याशी आपण संपर्क करा आणि प्रवेशमध्ये आपला या स्पर्धेमध्ये आपला प्रवेश मात्र निश्चित करा.
यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ केला जातोय. चेंडू डीप लॉंग ऑन रिझन मध्ये ट्रॅव्हल होताना जवळपास दुसऱ्या एफर्ट मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. तत्पूर्वी पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. 2 धावेने संघ वेगानं पुढे वाटचाल करताना धावसंख्या होते ती 52. षटक प्रगतीपथावर आहे ते म्हणजेच चौथं. जवळजवळ आपण विचार केला तर 3.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि 52 धावा उभारलेल्या आहेत त्या म्हणजेच बोरिवली या संघानं. स्पर्धेचं ठिकाण आहे हटकेस पॉवर हाऊस मीरा रोड इथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि खास करून या स्पर्धेविषयी म्हणायचं गेलं हरीश पांड्या एक नामवंत समालोचक. या समालोचकांना हे समालोचक तिथे आहेत या स्पर्धेला लाभले गेलेले आहेत. त्यानंतर मीरा भाईंदरचा बुलंद आवाज मनीष पाटील हे देखील त्या ठिकाणी असतील. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर ती म्हणजेच 52. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. येणारे 6 चेंडू येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये जर 10 धावा आल्या तरी 62 धावा एक चांगला फाईट स्कोर मी तर म्हणेल उभा राहील बोरिवली संघ. तर या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर नईम खान यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9930336004. त्यानंतर अब्बास इस्माईल यांचा नंबर आहे 9820790908. त्यानंतर श्याम पंकज यांचा मोबाईल नंबर आहे 9892093420 आणि त्यानंतर इम्रान बेग 9819272725. राजू शेख 8451865085 आणि दुराज बुरे 9594612766. तर स्वर्गीय आसिफ पटेल चषक 2 लाखाची स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आपल्याला सहभाग घ्यायचा असेल तर आपल्या पुढे जे कॉन्टॅक्ट नंबर आणलेले आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि नक्कीच आपली प्रवेश निश्चित करा. सामन्याच्या दिशेने वळतोय गोलंदाजी पॉइंटवर आपण पाहत आहेत तर शेवटचा षटक हाताळण्यासाठी अमर येतोय. नंबर 5चा गोलंदाज डेथ ओव्हर हाताळण्यासाठी हा गोलंदाज सज्ज होतो. जर्सी क्रमांक 8. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतायत तो म्हणजेच रवी. नॉन स्ट्राईकला आपण पाहतायत फलंदाज प्रसाद. दोन्ही फलंदाज जर आपण पाहिले तर रवीच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार तर प्रसादच्या बॅटमधून 1 चौकार आणि 1 षटकार. धावसंख्या 52. शेवटचे 6 चेंडू आणि येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल मैदानाच्या आतमध्ये. मात्र 60+ होणं गरजेचं आहे तर एक चांगला सामना पाहायला मिळेल. कारण मागच्या सामन्याचा विचार केला आपण तर याच मीरा रोड संघानं 80 धावा उभारल्या होत्या हे देखील विसरता कामा नाही आहे. पहिला चेंडू फुल टच चेंडू. चेंडूला मात्र उडवून दिलेला आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार. थँक्यू डीचे रवी मिश्रा यांच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. जबरदस्त फलंदाजी करताना रवी मिश्रा मात्र आपल्या संघासाठी जवळजवळ विचार केला आपण तर 11 चेंडूंचा सामना करतोय हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि 11 चेंडूमध्ये जवळपास 26 धावा आपल्या संघासाठी बनवतोय रवी मिश्रा. ऑन फायर. जबरदस्त खेळी रवी मिश्रा यांची पाहायला मिळाली. संघ मात्र वेगानं पुढे वाटचाल करताना संघ पोहोचतोय तो म्हणजेच 58च्या घरामध्ये. 58 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू आपण पाहिला तर आ बैल मुझे मार या प्रकारे पहिला चेंडू हाताळला होता मात्र त्या चेंडूचा योग्य तो समाचार घेतला गेला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने हा चेंडू हाताळला जातो डाऊन द ग्राउंड ऑन साइडला डीप लॉंग ऑन रिझर्व मध्ये. वेगानं शतरक्षक येतो तितक्याच वेगानं चांगली फेकी पाहायला मिळाली. सिंगल फक्त प्राप्त केला जाईल. 7 धावा 2 चेंडूमध्ये 7 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. अपेक्षा केली होती की 10 ते 15 धावा या शेवटच्या 6 चेंडूमध्ये यायला हव्यात तर एक चांगली मॅच चांगला बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. कारण मीरा रोड संघ समोर आहे आणि प्रेक्षक इथे कशासाठी आलेले आहेत तर याच प्रकारे खेळ पाहण्यासाठी आलेले आहेत. षटकार चौकार आणि एक चांगला सामना आणि हा कदाचित सामना नक्कीच पाहायला मिळेल तो हा सामना. यावेळेस पुन्हा एकदा डीप मिड विकेट रिझर्व मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आहे. वॉर्ड कॅच सुपर कॅच
या स्पर्धेमधला मी तर म्हणेल अतिशय देखणा कॅच म्हणायला काही हरकत नाहीये यश कडून. गडी बाद होतोय. आरके स्पोर्ट्स वर्तकनगर कॅप्टन आणि कांदिवलीचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे. वर्तकनगर आरके स्पोर्ट्स वर्तकनगर आणि कांदिवली चला आपण टॉस साठी या. यावेळेस अखूट टप्प्याचा चेंडू फिरवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र निघून जातोय डीप फाईन लेग रिझन मध्ये 4 धावेसाठी चौकार. धावसंख्या होते 63. डीजे मी तुम्हाला थांबवतोय. आरके एंटरप्राइजेस वर्तकनगर आणि कांदिवली दोन्ही संघाच्या संघनायकाला टॉस साठी यायचं आहे. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. या इनिंगचा विचार केला तर यावेळेस पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका खेळायचा होता. आता चेंडू जर आपण पाहिला बॅट अँड पॅडच्या मधून यशरक्षक मुन्ना यांच्या हातामध्ये विसावतोय. 5वं षटक प्रगतीपथावर. धावफलकावर आपण धावा जर पाहिल्या तर 63 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. जवळजवळ विचार केला आपण तर 12च्या 12:30च्या सरासरीनं हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. यावेळेस फुल टॉस चेंडू टॉप पेज लागतोय. चेंडू काही काळ हवेत आहे मात्र नोमॅनच्या रेंजमध्ये चेंडू लँड होतोय. स्वतः यष्टिरक्षक चेंडूला फील्ड करण्यासाठी पुढे जातोय. तत्पूर्वी इथे धावा पूर्ण केल्या गेल्या त्या 3 धावा. 65 धावा 66 धावा या धावफलकावर अंकित केल्या जात आहेत आणि 67 धावा विजयासाठी समोर ठेवल्या जात आहेत फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाच्या. एक मोठं टार्गेट सेट केलेलं आहे. मी तर म्हणेल 13 धावा या प्रतिषटकामागे करायच्या आहेत आणि त्यानुसारच 13 धावा या तर मी म्हणेल मोठी धावसंख्या असेल प्रतिषटकामागे. एक चांगला सामना नक्कीच पाहायला मिळेल. जे प्रेक्षक लाईव्ह आहेत तसंच जे प्रेक्षक इथे आलेले आहेत त्यांना विनंती करतोय कोणीही कुठेही जाऊ नका कारण हा सामना एक रफ अँड टफ सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एक हाय व्होल्टेजचा सामना नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. तर पाहत राहा ऐकत रहा आरके ट्रॉफी 2021चा हा क्रीडा महासोहळा. डीजे थँक्यू डीजे. तर सन्माननीय श्री महेंद्र पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. तर चला वर्तकनगर आरके एंटरप्राइजेस वर्तकनगर आणि कांदिवली दोन्ही कॅप्टनना लगेचच यायचं आहे आमच्या टॉस बॉक्सच्या दिशेनं. चला हा मधला वेळ मित्रांनो असतोय आणि या मधल्या वेळेमध्ये आपल्याशी चर्चा करण्याची संधी आम्हाला मिळते. जर मॅच सुरू झाली तर नक्कीच आम्हाला देखील थांबावं लागतं. आदरणीय सन्माननीय महेंद्रजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. एका साईडला वर्तकनगर असेल तर एका साईडला कांदिवली आरके ट्रॉफीचा कॉल आहे. आरके एंटरप्राइजेस हा कॉइन पुढे येतोय. तर नाणेफेक मित्रा तू जिंकतोयस आणि काय निर्णय असेल? फिल्डिंग करू आम्ही. चांगली टीम आहे समोर. कमीत कमी मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. वर्तकनगरचा आपण पहिला सामना पाहिला का? पहिला सामना बघितला. बॉलिंग त्यांची खूप चांगली होती. त्याप्रमाणे जरा काय विचार करतोय आम्ही काय करायचं. नक्कीच किती टार्गेट कमसे कम किती धावसंख्येवर तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करा वर्तकनगर या संघाला? कमीत कमी 40-45 आसपास. 40-45च्या आसपास थांबवलं तर तुम्ही हा सामना आपल्या बाजूने जिंकू शकाल. ट्राय करू आता. बघू आता पुढे काय होते मॅच. आज असा कोणता खेळाडू आहे ज्याच्यावर तुमचा या इनिंगमध्ये विश्वास असेल की या खेळाडूने एक चांगली खेळी आपल्या संघासाठी करायला हवी? प्रयाग आहे, शैलेश आहे, हेमंत आहे. चांगले बॅटिंग करतात. बघू आता. पोलाड आहे. नक्कीच या सामन्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. वळतोय आम्ही वर्तकनगर. मागचा सामना खरोखर अडतटीचा सामना आला होता. भरपूर अडचणी तुमच्या समोर आल्या होत्या. मात्र यावेळेस आपण पाहिलं तर कांदिवली संघ आहे ज्या संघ जबरदस्त फॉर्ममध्ये. पहिला सामना आपण पाहिला असेल कांदिवली संघाचा. मोठमोठे फलंदाज या संघामध्ये आहेत.
ते 40 ते 45 धावसंख्येवर तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न ते म्हणतात की केला जाईल. काय तुम्ही किती टार्गेट सेट कराल त्या कांदिवली संघासमोर? आम्ही जवळजवळ 12च्या रन रेटने 60 पर्यंत बनवायचा प्रयत्न करू. येस, नक्कीच 12चा रन रेट एक योग्य रन रेट मानला जाईल. आपली गोलंदाजी अटॅक मी म्हणे अतिशय सुंदर आहे आणि जर 60 धावा तुम्ही बनवल्या तर नक्कीच अडचणीमध्ये नक्कीच येऊ शकेल कांदिवली संघ. तर वळतोय चालू सामन्याच्या दिशेने. मित्रा तुला देखील खूप खूप शुभेच्छा. तर मायक्रोफोन द्वारे या चालू सामन्याची धावतं वर्णन घेऊन येतील माझे साथी समालोचक प्रमोदजी शेडगे. थँक्यू व्हेरी मच भारजी राऊत. विजयासाठी एकंदरीत जर आपण पाहिलं तर अंकित पवार आम्हाला दर्शवतात की 67 धावा विजयासाठी आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हॅलो हॅलो बरोबर. नुकतंच ज्यांचं आगमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो नेहमीच उल्लेख आम्ही करत असतो. आदरणीय सन्माननीय मोहनदादा पाटील या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शिव वाहतूक सेना पालघर जिल्हा अध्यक्ष पाहायला मिळत आहेत. द ग्रेट मराठा संस्थापक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते मोहनदादा पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत मुख्य मंचावर. त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेचे सर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. आरके साहेब अर्थात रणजितजी किनी साहेब या ठिकाणी आपण पाहू शकतात. थोड्याच वेळात त्यांचा संघ मात्र खेळताना पाहायला मिळेल. सौजन्य केलेला आहे. सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहू शकतात पहिलं षटक हाताळण्यासाठी 67 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाला. आपण पाहू शकतात एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये. स्टार्ट ऑफ द मॅच दोन फलंदाज. एका साईडला जर आपण पाहिलं तर फलंदाज आहेत अमीर दाफेदार, तर एकाच साईडला आपण पाहू शकतायत उबेद खान अर्थातच मुन्ना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. निलेश म्हात्रे या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. या क्रीडा नगरीमध्ये एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये या आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. 67 धावांचं लक्ष घेऊन उतरले दोन्ही फलंदाज. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये. गेल्या मॅच मध्ये मात्र उल्लेख केला तर आपण पाहतोय 10 चेंडूमध्ये 25 धावा 250च्या स्ट्राईक रेटने 2 षटकार 2 चौकार. सुपर बॅटिंग करत असताना आणि उबेदने मात्र 9 चेंडूमध्ये 14 धावांचं योगदान दिलं होतं. पहिलं षटक पहिला चेंडू मात्र यावेळेला पुलचा फटका पाहायला मिळतोय. बाउन्स केला गेला होता आणि यावेळेला आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करत असताना रवी मिश्रा त्या ठिकाणी पाहायला मिळतात. गुड कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतात. बॅक टू द डगआउट. डकवर फलंदाज अमीर दाफेदार. बॅक टू द पॅव्हिलियन. रात पुनवेची चैता पाकाची, रात पुनवेची चैता पाकाची, येईल जाई पाठीची आई, येईल जाई पाठीची उडगोवरा देवी, येईल जाई तुझी. थँक्यू डिझो थँक्यू. वेलकम बॅक. पहिल्या चेंडूवर मात्र सफलता प्राप्त करत असताना आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये बाउन्स यावेळेला पहिल्या चेंडूवर डिलिव्हर्ड केला गेला होता आणि त्या बाउन्सवर विकेट मिळवणं हे मात्र गोलंदाजाचं कर्तव्य आपल्याला पाहायला मिळतं. अपेक्षित बाउन्स होता आणि सुंदररित्या मात्र त्या चेंडूला वळवण्याचा प्रयत्न केला आमिरने, परंतु या ठिकाणी फसला गेला. रवी मिश्रा मात्र कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकलात. पहिल्या चेंडूवर मात्र सफलता प्राप्त होते. 67 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी सफलता प्राप्त करतोय तुषार. एक अष्टपैलू खेळाडू आहे. विजय पाटील फाउंडेशन पुरस्कृत आरके एंटरप्राइजेस आयोजित आरके ट्रॉफी 2021. चला थोडीशी घाई करा, जरा स्पीडअप करा जरा गेम, कारण जेणेकरून तुम्ही कोऑपरेट करतील यासाठी 5-5 षटकांचे सामने ठेवलेत. अन्यथा 4-4 षटकांचे सामने खेळले जाणार होते. त्याकरता विनंती करेन मी प्लीज तुषार अँड ऑल टीम. अमर रेड्डी एका साईडला आपण पाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू. आज खरी गरज असेल ती संघाला डावाला स्वतःला सावरण्याची. यस पंच या ठिकाणी दर्शवतात फर्स्ट ऑन केला, अन्यथा जर आता सेकंड ऑन केला तर 3 धावांचं पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. लक्षात घ्यायचंय. त्या ठिकाणी मात्र पंच दक्ष आहेत. अमर रेड्डी सज्ज होताना आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाज तुषार आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना.
अमर रेड्डी सज्ज होता लेफ्ट हँड बॅट्समन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, खडेखडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. तुषार मात्र यावेळेला आपण पाहतोय थोडासा संयम त्या ठिकाणी पाळला गेला, कारण संयम हा पतंगाच्या मांजाप्रमाणे असतो, तो संयम तुटला नाहीये. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर सिंगलच्या साहाय्याने अंकित पवार आम्हाला दर्शवतात की यस इट इज अ 1 रन. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर एक धाव ही फलकावर आपल्याला पाहायला मिळते. यानंतर एक बिग बॅटल, बिग मॅच 2 संघांमध्ये. श्रीकांत इलेव्हन कांदिवली संघ 2 हात करणार आहे, तो मात्र RK एंटरप्राइजेस वर्तकनगर या संघाला. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ शक्तिशाली आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोडतो विकेटचा मारा करण्यासाठी उबेद खान मुन्ना या खेळाडूकरिता. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. यावेळेला पाहिला ऑन साईडला सुंदर फटका आहे, चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या अगदी मधोमध. यस इट इज अ 6 रन्स. गुड शॉट, सुपर टायमिंग ही स्पेशालिटी आहे. आई दर्शन घेईन मी तुझी डोंगरावर, हे बघेल पामावर, अगदी खोल थँक्यू. या षटकर आणि भूषणजी पडवळे यांचं सुद्धा स्वागत केलं जातं या क्रीडा नगरीमध्ये, ज्यांनी TCP लाईव्हच्या माध्यमातून सौजन्य केलेलं आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत या मुख्य मंचावर. धावांची गती जर आपण पाहिली 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 या धावसंख्येवर आपण पाहू शकता. सुपर बॅटिंग करत असताना यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिलाय तर फेअर डिलिव्हरी आपण पाहतोय. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर स्थिरावली गेले, ती धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर 7 या धावसंख्येवर. आदरणीय सन्माननीय इस्माईल शेख साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. या मुख्य मंचावर त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. ऑन साईडला मात्र जागा बनवली, रूम दिला. यावेळेला आपण पाहतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तेवढंच चाणाक्ष क्षेत्ररक्षण. क्या बात आहे, सुपर फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागलं उबेद खान मुन्ना या खेळाडूला. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 8 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 8 या धावसंख्येवर. अतिशय ग्लॅमर या खेळाला. टेनिस क्रिकेटचा जो आज क्रेज वाढलेला आहे वाखण्याजोगे आपण पाहू शकतायत. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न निर्माण झालंय एक चांगल्या प्रकारचा दर्जेदार मी खेळाडू व्हावा, आणि त्यासाठी मात्र जी मेहनत आपल्याला पाहायला मिळते. कारण सर्व गोष्टींना मात्र उरून पुरणारी एकच गोष्ट ती म्हणजे कष्ट, कष्ट आणि फक्त कष्ट. याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती जर आपण पाहिली तर 8 या धावसंख्येवर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हाईट फॅक्टर त्या ठिकाणी विरल नायर दर्शवत असताना की चेंडू थोडासा उसळी घेतला गेला होता. पॅडला जाऊन थायपॅडला जाऊन चेंडू मात्र आदळला गेला आणि निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना तुषारने कमालीचं षटक मात्र फेकलं गेलं. पहिलं षटक हे तुषारच्या नावावर जाईल. पहिली सफलता पहिल्या चेंडूवर आणि तदनंतर तिसऱ्या चेंडूवर षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये परिवर्तन कसं करावं. चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. बदल ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला सातत्याने संधी देत असते आणि त्या संधीचं सोनं करणं हे मात्र तुमच्या हातामध्ये असतं आणि ते मात्र या ठिकाणी करून दाखवलं. आणि पहिल्या षटकांमध्ये 8 धावा या ठिकाणी आपण पाहू शकता. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. वेलकम बॅक. पहिल्या षटकांचा खेळ झाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर सेकंड इनिंगमध्ये आपण पाहतोय 67 धावांचा पाठलाग करताना 8 या धावसंख्येवर आपण पाहू शकतात. 67 धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भूमिका असेल. कारण खेळाडूंनो मित्रांनो हे मात्र हे जग आहे ते धाडसी लोकांचं आहे. इथे स्वप्नांचा पाठलाग करताना किती मैल तुम्हाला दूर पळावं लागेल हे मात्र कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला पळावंच लागेल कारण थांबला तो संपला. आणि क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला मात्र धावा सातत्याने घ्याव्याच लागतात. इथे धावा घेतल्या नाही तर पराभवाच्या छायेत कित्येक वेळा संघ आपण गेलेत हे आपण सातत्याने पाहिलंय. पुन्हा एकदा गोलंदाज
ऑफ साईडला दमदार फटका तर सुंदर होता, डिरेक्ट हिट. आणि यावेळेला रवींद्र जडेजा कॉपीबुक स्टाईल मध्ये फलंदाजाला बाद केले धावचीच्या स्वरूपात. अमर रेड्डी मात्र यावेळेला आपण पाहतोय बॅक टू द डगआउट, एक बिग विकेट या ठिकाणी आपण पाहू शकाल. प्रसादने मात्र कोणतीही चुकी केली नाही, वन बाउन्सने मात्र चेंडू हातात आला आणि डिरेक्ट हिट होत असताना मात्र रवींद्र जडेजा जड्डूची आठवण करून दिली. गुड फिल्डिंग, गुड थ्रो, ब्रिलियंट. यस, पाण्याची व्यवस्था पंचांना विचारा अगोदर. ऑफिशियल या षटकानंतर पाण्याची व्यवस्था केली जाईल. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाला सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाला सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाला सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर. थँक्यू टीचर, थँक्यू. 8 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंत शेट्टे मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेल्या मॅचचा हिरो ठरला गेला होता, आता मात्र संकटात संघ सापडलाय आणि या 67 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करतायत या आपण पाहूया पुन्हा एकदा. सुंदर सॉन्ग श्रवण इंद्रियांपर्यंत पोहोचलं गेलं. नवसाला पावणारी, हाकेला धावणारी आई एकवीरा माता, कारल्याच्या डोंगरावरी आणि ब्लाइंड सिंगर अमोल जाधव यांनी मात्र या सॉन्गने मात्र प्रत्येकाला रिझवलंय, प्रत्येकाच्या मुखात मात्र डोलायला आणि नाचायला सांगितलं. ते मात्र हे सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं. खरोखरच अमोल जाधव यांना सुद्धा मानाचा मुजरा असेल. यावेळेला सरळ बॅटने तंत्रशुद्ध फटका, टक्कन आवाज आला. अर्थातच यावेळेला स्वीट टायमिंग, गोड आवाजात गोड षटकार, RK सिक्सर. थँक्यू टीचर, थँक्यू. ही ताकद आहे उबेद खान या फलंदाजाची. भरपूर मात्र वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये रुजू आहे आणि त्याचा अनुभवाचा मात्र यावेळेला आपण पाहतोय पूर्णपणे उपयोग करत असताना विनय. पुन्हा एकदा विनयने मात्र यावेळेला आपण पाहतोय चेंडूचा टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कमबॅक कसा करावा हे मात्र विनयने पुन्हा एकदा दाखवून दिलं. धावांची गती जर आपण पाहिली तर 14 धावा चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट, 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सेकंड इनिंग मध्ये संघ पाहायला मिळतोय फ्रेंड्स 11 मीरा रोड हा संघ आपण पाहू शकतायत. विनय एक वेगवान मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला पाहिलं ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय चेंडू. मात्र यावेळेला 1, 2, 3 चांगले प्रयत्न केले गेले होते. गुड ट्राय. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. पायाचा हाना करता करता यावेळेला आपण पाहतोय सुखरूप मैदानाच्या आतमध्ये पंचांकडे मात्र यावेळेला जरूर आपण पाहू शकतायत दाद मागितले गेले होते, परंतु पंच मात्र सहमत नाही आहेत आणि पाहता पाहता 3 धावा या ठिकाणी निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. आणि तिहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 17 धावा या फलकावर पाहायला मिळतात. पंचांकडे दाद जरूर मागितली जाते ऑब्स्ट्रक्टिंग फील्ड म्हणून जी अपील केली गेले, परंतु यावेळेला आपण पाहतोय की पंच मात्र सहमत आहेत की धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र यावेळेला आपण पाहतोय चेंडू शरीराचा वेध घेतोय आणि त्यासाठी मात्र आपण पाहतोय क्रॉस अँगल कशा पद्धतीने आला होता, पोहोचले गेले होते का मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत. आणि पंच मात्र त्या ठिकाणी दर्शवत असताना की नॉट आउट आहे ऑब्स्ट्रक्टिंग फील्ड आपण पाहू शकतायत. मात्र नियम आहे जे आपल्याला पाहायला मिळतं हे आपण कित्येक वेळा पाहिलंय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 17 धावा चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय आणि षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी आपण पाहू शकतात. विजयासाठी जर आपण विचार केला तर आतापर्यंत अंकित पवार आम्हाला दर्शवतात की 20 चेंडू आणि 50 धावा, 20 चेंडू 50 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा कन्सिस्टन्सी यावेळेला दर्शवेल का पाहायचं आहे. आपलं सातत्य पुन्हा एकदा या ठिकाणी दर्शवेल का. विनय एक वेगवान मारा करण्यासाठी सज्ज. मात्र यावेळेला आपण पाहतोय इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, श्रेयस मात्र त्या ठिकाणी पुढे सरसावला गेला होता, परंतु कॉलिंग या वेळेला व्यवस्थित नव्हतं आणि त्याचंच कारण आपण पाहतो नजरअटी दुर्घटना घडी असं म्हणायला हरकत नाहीये. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 18 धावा 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. हा झेल खूप महत्वपूर्ण होता, कारण ज्या पद्धतीने गेल्या मॅचचा जर विचार केला तर 11 चेंडूमध्ये ज्या खेळाडूंनी 40 धावा फलकावर लगावल्या होत्या त्याच खेळाडूला मात्र या ठिकाणी कदाचित
मात्र पुढे येण्यासाठी मात्र जरूर जीवनदान दिलं गेलंय आणि या जीवनदानाचं कितपर्यंत सोनं करतोय हे मात्र येणारी वेळ दर्शवेल. कारण जेव्हा जेव्हा झील सुटलेत तेव्हा तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, मात्र रेकॉर्ड घडले गेलेत हे आपण सातत्याने पाहिलंय. धावांची गती फलकावर 18 धावा, चेंडू फेकून झालेत 5. येणारे चेंडू आहेत ते मात्र आपण पाहू शकतायत 19 आणि 19 चेंडूमध्ये 49 धावांचं लक्ष असेल. विनयचा हा चेंडू मात्र क्लास कव्हर ड्राईव्ह शॉट ऑफ द डे कदाचित पाहायला मिळेल. उबेद खानच्या बॅट मधून क्रॅकिंग स्ट्रोक, ग्लोरियस शॉट, क्रिकेटचं मादक सौंदर्यपूर्ण फटका पाहायला मिळाला. चौकार, 4 धावा, गुड शॉट. थँक्यू. जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. त्यांच्या बॅट मधून एक तंत्रशुद्ध फटका कसा असावा हे मात्र दर्शवलं गेलं. धावांची गती जर आपण पाहिली आता मात्र चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 45 धावा. 15च्या सरासरीने खेळावं लागेल. 18 चेंडू 45 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहू शकतायत. 18 चेंडू 45 धावा. उबेद खान एका साईडला तग लावून राहिलाय आणि खेळपट्टी जणू काही त्याच्या प्रेमात पडलेली दिसते. आतापर्यंत आपण पाहू शकतायत उबेद खानच्या बॅटमधून 2 षटकार, 1 चौकार, 1 तिहेरी आणि 1 सिंगल अशा पद्धतीने धावा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 20 धावांचं एकंदरीत योगदान देत असताना आपण पाहू शकतायत. 8 चेंडूमध्ये 20 धावा, 22 धावा फलकावर या ठिकाणी आपण पाहू शकतायत. एका साईडला श्रीकांत शेट्टी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय गेल्या मॅचचा हिरो ठरला गेला होता, परंतु आता संकटात खऱ्या अर्थानं सापडलाय. चला घाई करा जरा प्लीज. प्रत्येक मात्र खेळाडू मात्र एकच कर्णधार असतो हे आपल्याला ठाऊक आहे, सांगण्याची गरज नाहीये. प्रत्येक 11 खेळाडू जर संघनायक बनलेत तर आजच्या दिवसात मला वाटतं मॅच होणार नाहीयेत. त्याकरता मात्र कर्णधार पदाचं मात्र आपण पाहतो ते कर्णधार पद का दिलं जातं हे प्रत्येकाला ठाऊक असतं, हे माहिती आहे. या वेळेला मात्र आपण पाहतोय हुकचा फटका, चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय जलद गतीने. 4 धावा, आरके ट्रॉफी चौकार. सुपर टायमिंग, गुड शॉट. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते फ्रेंड्स 11 मिरारोड या संघाची. 26 रन, 26 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑन साईडला देखणा फटका आहे. चेंडूला मात्र यावेळेला आपण पाहतोय वळवलं गेलंय. चेंडू सीमारेषा बाहेर. दॅट्स अ मॅसिव्ह हिट, आउट ऑफ द बॉल. ग्राउंड यावेळेला निघून जातोय 6 धावां करता. गुड शॉट, मॅक्झिमम 6. थँक्यू. 16 चेंडू आणि विजयासाठी 35 धावा हे सामन्याचं समीकरण. सामना होता कुठे आला कुठे. तर यावेळेला आपण पाहतोय श्रीकांत एका साईडला आपण पाहू शकतायत. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राहणीमान, परंतु बॅटमधून उच्च उच्चार आपल्याला पाहायला मिळत आहेत. या फलंदाजाच्या बॅटमधून मात्र तंत्रशुद्ध फटके. सही खिलाडी वही होत आहे जो टायमिंग के साथ क्रिकेट खेळत आहे आणि त्यामधले हे 2 आक्रमकतेचे सितारे पाहायला मिळतात. प्रसाद विकेट टेकिंग गोलंदाज बनेल का पाहायचंय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 32 धावा. चेंडू आहेत तुमच्याकडे 16 आणि 16 चेंडूमध्ये 35 धावा. फ्रेंड्स 11 मिरारोड या संघाला साई माऊली बोरिवली हा संघ मात्र 2 करताना पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. प्रसाद मात्र तिथपर्यंत पोहोचत नाहीयेत. चांगले प्रयत्न केले गेले होते. जीवाची आकांत त्या ठिकाणी पाहायला मिळाली कारण श्रीकांत सारख्या मात्र फलंदाजाचं यावेळेला आपण पाहतो एक झेल सुटला गेलाय आणि तदनंतर मात्र यावेळेला धावा मोठ्या संख्येने मात्र यावेळेला धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. 15 चेंडू आणि विजयासाठी 34 धावा.
प्रत्येक चेंडू गणिक मात्र समीकरण बदलत राहील, कारण ही स्पर्धा अत्यंत दर्जेदार मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून आपण पाहतोय. विजय पाटील फाउंडेशन पुरस्कृत आरके एंटरप्राइजेस आयोजित आरके ट्रॉफी 2021चा हा शानदार सोहळा. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. 2, 3, 4 असा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम एप्रिल महिन्यामध्ये आजपासून या टेनिस क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. इस्माईल शेख मैदान जुचंद्र रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ यावेळेला सबमरीन डिलिव्हरी जरूर पाहायला मिळाली, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय थोडीशी तालमेलची कमी होती. परंतु बाईकच्या स्वरूपात पंच विरल नायर या ठिकाणी दर्शवत असताना, कारण चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही आणि सरळ चेंडू मात्र फर्स्ट स्लिप वरून चेंडू ट्रॅव्हल झाला होता. बॅकअप चांगलं मिळालं. तत्पूर्वी एक धाव येत असताना सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाची 34 या धावसंख्येवर 34 रन ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. चेंडू आहेत 14 आणि 14 चेंडूमध्ये 33 धावा. प्रसादचं कौतुक करेन. 2 एक चौकार एक षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये परिवर्तन करतोय, परंतु या वेळेला एक्स्ट्रा ऑर्डिनरी करावी लागते. वाईटचा इशारा विरल नायर या ठिकाणी दर्शवत असताना वाईटच्या इशाऱ्याने धावांची गती जर आपण पाहिली तर सांघिक जाऊन पोहोचते 35 रन 35 धावा. चेंडू आहेत 13, मात्र एकंदरीत आपण पाहतोय 14 चेंडू आणि 14 चेंडूमध्ये 32 धावा. 14 चेंडू 32 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. ॲबिलिटी आहे श्रीकांतकडे, प्रसादकडे सुद्धा मात्र विकेट घेण्याची ताकद आहे, परंतु या ठिकाणी आपण पाहतो या सिच्युएशनला अजूनपर्यंत विकेट मिळत नाहीयेत. यावेळेला मोठा फटका, अगोदर स्ट्रोक खेळले गेले होते. स्लॉक स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पुन्हा एकदा रवी मिश्रा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कॅच नंबर 2 त्याच्या हातामध्ये यावेळेला विसावली गेली. फलंदाज बाद होताना श्रीकांत शेट्टीच्या खेळीला मात्र यावेळेला पूर्ण विराम. एक बिग विकेट. चैतन्याचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी या आपण जाऊया डीजे ऑपरेटरकडे. आज मंगळवारी आम्ही आलो घरी. बाई आईला दूध धरणा दिलाय सुखी ठेव आम्हाला लेकरांना. तेच मागणं माझं नाव. थँक्यू टीचर, थँक्यू. जुनेद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 13 चेंडू आणि विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. 32 धावांचं लक्ष्य. अप्रतिम. सुपर कमबॅक काय जबरदस्त केलंय ते मात्र यावेळेला प्रसादच्या हातखंडामधून आपण पाहू शकतायत. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं आणि उभेत पूर्णपणे बीट होत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, विनयच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत. 12 चेंडू आणि 32 धावा. आपल्या भावाची हळद आहे, राडा तर झालाच पाहिजे. अनिकेत दादाची हालत गाजते अगदी या गावाला. अनिकेत नवरा सजावा बसला हल्दीचे दिसाला. थँक्यू टीचर, थँक्यू. वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 35 रन्स 35 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. चेंडू आहेत 12. चला वेळ दौडू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. 12 चेंडू आणि 32 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. विनय पटेल गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मिस्टर जुनेद एका साईडला आपण पाहू शकतायत. उबेद खान आतापर्यंत मात्र यावेळेला उमेद घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. यानंतर होणारा सामना श्रीकांत 11 कांदिवलीचा संघ 2 हात करणार आहे. श्रीकांत अप्टेकर म्हणून जे आपण पाहतोय या संघाचे कर्णधार आहेत. तर एका साईडला आरके एंटरप्राइजेस वर्तकनगर हा संघ मात्र 2 हात करणार आहे. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर पुन्हा एकदा मात्र आमने सामने पाहायला मिळतील. एक बिग बॅटल पुन्हा एकदा मात्र आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळेल. धावांची गती जर आपण पाहिली 35 रन्स 35 धावा या फलकावर पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपण पाहू शकतात. टीसीपी लाईव्ह व सौजन्य केलं गेलंय. श्री भूषणजी पडवळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येक मॅच मॅन ऑफ द मॅच सॅटर्डे नाईट ग्रुप
यांच्या माध्यमातून चेंडूची व्यवस्था अभिषेक म्हात्रे मॅन ऑफ द मॅच केक इन द ग्लास केको मेनिया यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रथम द्वितीय तृतीय उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीर स्वर्गीय समीक्षा भगत स्मरणार्थ श्री रणजित भगत यांच्याकडून आपण पाहतोय सन्मानचिन्ह मोहनदादा पाटील आणि श्री भावेश पुणेकर यांच्याकडून मात्र आपण पाहतोय श्री रतन पटेल महादेव पटेल सौजन्य 50,000 रुपये. यस पंच काय दर्शवत आहेत, चला वेळ दौडू नका. आता तुम्हाला पॅनलाइजला मला वाटतं थोडंसं यावेळेला आपण पाहतोय इंजुरीने त्रस्त आहे. जर थोडंसं इंजुरीचा प्रॉब्लेम असेल तर सबस्टिट्यूट खेळाडू घेऊन खेळू शकता. तदनंतर श्रीराम दुलारे राजभर सौजन्य यांच्याकडून 50,000 रुपये, अंकुश शेठ सौजन्य 10,000 रुपये, मंगेश शेठ चव्हाण 50,000 रुपये, हेमंत वर्तक जे मुख्य मंचावर आहे तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. या सर्वांचा खूप खूप धन्यवाद. यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न खेळपट्टीवर चेंडू राहतोय. विनय पटेल मात्र त्या ठिकाणी आपण पाहू शकताय धाना करता करता यावेळेला डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा जिथे 1 धाव सुद्धा नसताना त्या ठिकाणी 2 धावा, ही ताकद आहे फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाच्या फलंदाजांची. कारण चेंडू मात्र वेस्ट घालवायचं नाही आहे हे त्यांनी ठाण मांडून मात्र खेळपट्टीवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू आहेत 11 आणि 11 चेंडूमध्ये 30 धावा हेच सामन्याचं समीकरण. 11 चेंडू आणि 30 धावा, जिथे 1 धाव सुद्धा नव्हती. कोणीही मात्र विचार करू शकणार नाही की 2 धावा आल्या कशा. त्या ठिकाणी आपण पाहतोय पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन खचवलं गेलं ते मात्र क्षेत्ररक्षकाचं. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 37 धावा. 11 चेंडू आणि विजयासाठी 30 धावा. 11-30 समीकरण. विनय पटेलचा हा मात्र चेंडू या वेळेला आपण पाहतोय ऑन साइडला दमदार षटकार पाहायला मिळतोय. गुड शॉट, सुपर टायमिंग, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा. थँक्यू वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर 43 धावा. पहा कुठे रिदम तुटला गेला. जिथे 1 धाव सुद्धा नव्हती तिथे 2 धावा आल्या. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन डायव्हर्ट झालं यावेळेला आपल्याला पाहायला मिळालं. जुनैदला स्ट्राईक पुन्हा एकदा मिळाली. जुनैदने मात्र जास्तीत जास्त चेंडू खेळले नव्हते, परंतु इथे मात्र जर आपण पाहिलं तर थोडंसं सज्ज होत नाहीये. जास्तीत जास्त चेंडू मात्र यावेळेला मुन्ना अर्थातच उबेद खानने खेळले होते आणि विनय पटेलला माहिती होतं, रीड केलं होतं. परंतु इथे कुठे कुठे बारीक सारीक गोष्टी खूप महत्त्वपूर्ण मायने राखतात आणि त्याचा फायदा मिळाला प्रतिस्पर्धी संघाला. धावांची गती जर आपण पाहिली तर 43 धावा, 43 रन्स. 10 चेंडू 24 धावांची गरज असताना यावेळेला ऑफ साईडला आपण पाहतोय चेंडू क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन निघून जातोय 4 धावांकरता लॉंग ऑफच्या क्षेत्रातून. या सिटीचं 4 रन. गुड शॉट बाय जुनैद. थँक्यू. धावांची गती 47 धावा, 47 रन, 9 चेंडू आणि 20 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाला. 9 बॉल्स रिमेनिंग अँड 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. एका साईडला मात्र जबरदस्त खेळ बहरला गेला तो मात्र उबेद खानने डावाला संघाला स्वतःला सावरलं आणि त्यानंतर जुनैदला मात्र या ठिकाणी आपण पाहतोय क्रमांकावर पाठवलं ते 5 क्रमांकावर आणि जुनैदने 9 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज विनय पटेल राऊंड द विकेट. यावेळेला मात्र राऊंड द विकेट येत असताना दमदार फटका पाहायला मिळतोय. बिग ब्लास्ट, चेंडूला फेकून दिले लॉंग ऑनच्या डोक्यावरून. वी फॅक्टर मध्ये जुनैद ब्रँडचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. अशी पंढरी पंढरी अशी पंढरी पंढरी एच के स्टाईल, एच के स्टाईल. थँक्यू. 8 चेंडू आणि 14 धावा. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यामधला जर आपण पाहिला तर हा फलंदाज पाहायला मिळतो मिस्टर जुनैद. सुपर बॅटिंग, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑफ साइडला आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र यावेळेला स्वीट टाइमिंग सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है.
जुनेदच्या बॅट मधून मात्र बिग ब्लास्ट येताना पाहायला मिळत आहेत. ते दनादन फलंदाजी. वॉट अ बॅटिंग, सुपर बॅटिंग. 7 चेंडू 8 धावा विजयासाठी. थँक्यू टीचर, थँक्यू. 7 चेंडू 8 धावा या षटकामध्ये तब्बल 24 धावा 5 चेंडूमध्ये खर्च केल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवर जिथे 2 धावा आल्या ना, जिथे एक सुद्धा धाव नव्हती, तिथे पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन खचलं गेलं. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये हा क्रिकेटच खेळ मात्र अद्भुत आहे खेळाडूंनो. यावेळेला ऑन साईडला बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक यावेळेला आपण पाहतोय तिसरा दमदार षटकार. आणि सुपर लगातार षटकारांसाठी आदरणीय सन्माननीय मोहनदादा पाटील, श्री वाहतूक सेना पालघर जिल्हा अध्यक्ष, द ग्रेट मराठा संस्थापक. मात्र यावेळेला आपण पाहतोय आणि झेल ज्यांनी टिपलेला आहे निलेशजी मात्र यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज. जर प्रेक्षक आहात तर आपण या. ओनली पब्लिक साठी आहे, खेळाडूंसाठी ही संधी नाहीये. जितेंद्र भोईर पाते आपण यायचंय. जितेंद्र भोईर पाते आपण यायचंय. स्वतः येतील तर आपल्याला पारितोषिक मिळेल. दोन धावांचं या ठिकाणी मात्र आता लक्ष असेल. 6 चेंडूमध्ये 2 धावा. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट आणि स्टायलिश फिनिश या ठिकाणी केली जाते. अप्रतिम गुड शॉट. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय खेल खल्लास. स्टायलिश फिनिश. काही जबरदस्त वादळ घोंगावलं गेलं होतं जुनेदच्या बॅटमधून, परंतु एका साईडला उबेद खानने मात्र यावेळेला आपण पाहिलं चिकाटी प्लेअर म्हणून ओळखला जाईल आणि सुंदररित्या मात्र फटकेबाजी करत असताना एका साईडला मात्र शांत डोक्याने खेळ केला आणि आपल्या संघाला मात्र कशा पद्धतीने संकटातून बाहेर काढायचं हे मात्र त्याने दाखवलं गेलं आणि तत्पर आहेत